नमस्कार, मी अभिजित देशमुख। आज आपण पुन्हा एकदा एका महिलेच्या संघर्षाची कहाणी जशी आहे तशी ती प्रेक्षकांसमोर घेऊन येतोय। कोमल गायकवाड ही महिला गेल्या अनेक वर्षांपासून स्वतःच्या हिमतीवर, स्वतःच्या जिद्दीवर आपल्या मुलीला एक IAS अधिकारी बनवण्यासाठी एक जिद्द बाळगून रिक्षा चालवून मेहनत करताना कल्याण शहरात फिरताना आपल्याला दिसते। एकंदरीतच कोमल गायकवाड यांनी यांच्याकडे जिद्द कशी आली, त्याच्या मागची नेमकी कहाणी काय, हे थेट आपण आता त्यांच्याकडूनच जाणून घेणार आहोत। कोमलताई नमस्कार, जिल्हा वार्तामध्ये आपलं स्वागत आहे। काय सांगाल, एकंदरीतच किती वर्षापासून तुम्ही रिक्षा चालवताय? आता मला 2 वर्ष होत आलेत, जवळजवळ 1.5 वर्ष पूर्ण झालेत रिक्षा चालवते मी। का निर्णय घेतला तुम्ही रिक्षा चालवण्याचा? कारण अनेकदा तुमचा व्हिडिओ पण सध्या सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होतो आहे। रिक्षा चालवताना तुमची 3-4 वर्षाची मुलगी आहे ती तुमच्या बाजूला असते, तुम्ही दिवसभर या चिमुकलीला घेऊन रिक्षा चालवत असता। दादा, मला तिला खूप शिकवायचं आहे आणि मला स्वतःचं घर पण घ्यायचं होतं, म्हणून मी काही ना काही काम करणारच होते। पण माझी मुलगी लहान असल्यामुळे मला दुसरं कोणी काम दिलं नाही आणि त्यामुळे मग मी रिक्षा चालवायचा निर्णय घेतला की माझ्या मुलीला सोबत घेऊन मी रिक्षा चालवू शकते दिवसभर। आता तिचा जसा मूड असेल तसं मी रिक्षावर काम करू शकते। ती लहान आहे, आता 3 वर्षाची, ती 18 महिन्याची असल्यापासून मी सुरुवात केली होती रिक्षा चालवायला। बऱ्याच ठिकाणी गेले होते मी काम शोधायला, पण कोणी काम दिलं नाही। बोलायचे की तुम्ही लहान बाळाला घेऊन कसं काम करायचं, घर काम वगैरे सर्व मी बघितलं, पण कोणी कामच दिलं नव्हतं, म्हणून मी हा निर्णय घेतला। घरी कोण कोण असतं ताई? घरी आम्ही दोघीच असतो। तुमचे मिस्टर? ते मिस्टर आहेत पण ते गावी असतात, त्यांच्याबद्दल माझी ते सांगायची इच्छा पण नाही होत। खरं मला तर त्यांचा मला काही सपोर्ट नाही, म्हणून तर मी ह्या कामामध्ये उतरले। हा पूर्ण संसाराचा गाडा तुम्ही मी एकटीने स्वतः हाकताय? एकटीच, त्यांचा काही सपोर्ट नाही। किती वर्षापासून? आता 2 वर्ष होत आली। ही रिक्षा चालवायला कुठे शिकलात तुम्ही? ते माझे मिस्टरांकडूनच शिकले होते। किती वाजता ताई घराच्या बाहेर पडता तुम्ही रिक्षा घेऊन? 6:30 वाजता। आणि मग मुलीचं कसं, त्याचं मुलीचं जेवण वगैरे कसं? 6:30 वाजता निघते, तेव्हा घरी मी 5 वाजताच उठते, तर तेव्हाच मी नाश्ता वगैरे करते, तिला बनवून घेते सकाळचा। तर जेव्हा मी रिक्षावर जाते सकाळी तेव्हा ती नाश्ता करते सकाळी, आणि मग मी 12 वाजता घरी येते तेव्हा दुपारचं जेवण बनवते। मग दुपारचं बी जेवण आणि संध्याकाळचं जेवण दुपारीच बनवते मी, आणि मग पुन्हा 4 वाजता जाते, संध्याकाळी 11 वाजेपर्यंत येते मी घरी। ही रिक्षा स्वतःची आहे ताई तुमची? हो, स्वतःची, लोनवर काढलेली। काही अडचणी आल्या होत्या तुम्हाला लायसन्स घेताना, तुम्हाला रिक्षा घेताना? तसं अडचणी तर खूप आल्यात, पण मी बऱ्याच लोकांना म्हणजे RTOमध्ये जाऊन विचारपूस केली, तिथे कसं काढायचं लायसन बॅच, तिथं लायसन बॅच वगैरे मी स्वतःच काढलं, सर्व स्वतःच। तिथल्या अधिकाऱ्यांच्या सह्या घेतल्या, लायसन काढताना, बॅच काढताना, परमिट काढताना। माझ्या मुलीला घेऊन मी स्वतःच सगळे डॉक्युमेंट्स त्यांना विचारायची 3-3 वेळा जाऊन की दादा काय लागतं सांगा, हे परमिट काढायचं आहे मला, बॅच काढायचं आहे मला, लायसन काढायचं आहे। मग ते लोक तसं सर्व सांगत गेले मला, तसं मी डॉक्युमेंट्स नेऊन दिले आणि मग मी स्वतःच सह्या वगैरे। किती लोन आहे ताई रिक्षावर? किती लोन घेतलं? 2,20,000। ते एकीकडे घर, दुसरीकडे तुमचा आता रिक्षाच्या माध्यमातून रोजगार पण आहे, दुसरीकडे तुम्हाला रिक्षाची इन्स्टॉलमेंट पण आहे, तुम्हाला मुलीचं भविष्य पण बघायचं आहे। हे सगळं करताना तारेवरची कसरत होत असेल ना तुमची? खूप कसरत होते दिवसभर। आता तर एवढं ऊन पडतंय की तेजू खूप रडते वगैरे, म्हणजे तिला ऊन लागतंय, तिला घामोळे आलेले तर अंगाची आग पण होते, म्हणून जास्त चिडचिड करते। म्हणजे खूप कष्ट, म्हणजे त्रास तर होत आहे। आता मेहनत करायची, आपल्याला काहीतरी मिळवायचं आहे, तर त्यामुळे आपल्याला आजही कष्ट करावेच लागतील ना, खूप सहन करावं लागतं दादा। खड्डे किती तास ताई रिक्षा चालवतात? 12 ते 13 तास चालवते दादा। साधारणपणे किती अंदाज तुम्हाला यातून उत्पन्न मिळतं? साधं मला CNG वगैरे कटवून 500 ते 600 रुपये भेटतात। काही जणांकडून तुम्हाला मदत आली आहे का? म्हणजे या सगळ्या संघर्षादरम्यान तुम्हाला अनेक प्रवासी मिळाले असतील, कसा प्रतिसाद होता प्रवाशांचा? काही समाजसेवक असतील, काही राजकारणी असतील, त्यांनी काही मदत केली आहे का तुम्हाला? हो, केली। मी इंस्टाग्रामवर जेव्हा व्हिडिओ टाकायला सुरुवात केली तेव्हा बऱ्याच लोकांनी, माझ्या रिक्षाची बॅटरी चोरीला गेली तेव्हा एका ताईनं 6,000चं मला ते सामान घेऊन दिलं। पुन्हा त्याच्यानंतर शाळेचं मी टाकलं होतं इंस्टाग्रामवर, तर तेव्हा एक शर्मिला त्रिपाठी ताई आहेत, त्यांनी तिला 1 वर्षाचं नर्सरीचं ॲडमिशन करून दिलेलं आहे। आता जूनपासून स्कूलमध्ये जाईल। आणि न्यूजपेपरमध्ये आलं होतं, ते श्रीकांत शिंदे साहेबांनी बघितलं ती न्यूज माझी, तर लगेच महेश गायकवाड सरांना कॉल केला त्यांनी मला, महेश गायकवाड दादांनी मला बोलून घेतलं की ताई या, तुम्हाला आम्हाला मदतीचा हात द्यायचा आहे म्हणून। असं मला काल कॉल केला होता 10 वाजता, त्यांनी बोलवलं, त्यांनी मला साडी दिली, तेजूला ड्रेस दिला,
1 महिन्याचं राशन भरून दिलं आणि 1 लाख रुपयाची मदत केली रिक्षाच्या लोनसाठी. आणि तिथं त्यांनी सांगितलं की तेजूला पूर्ण त्यांची पूर्ण शिक्षण आमच्याकडून आमच्या फाउंडेशनकडून करून देतो बोलले. शिक्षणासाठी देखील मदत केली. शिक्षणासाठी म्हणजे सुद्धा. प्रवाशांचा प्रतिसाद कसा असतो? आता तुम्ही महिला आहात, आपण जर पाहिलं तर म्हणजे आता तुम्ही रिक्षा चालवताय, तुम्ही जवळपास दिवसातून 12 ते 13 तास रिक्षा चालवता, तर प्रवाशांचा मिळणारा प्रतिसाद कसा आहे? प्रवाशांचं आतापर्यंत तर सर्व कौतुकच करत आलेत. असं कोणीच नाही की असं वाईट कोणी काय बोललं किंवा काय. सर्व कौतुकच करतात की तुम्ही एवढ्या लहान मुलीला घेऊन एवढं कष्ट करता, तिला सांभाळून तुम्ही रिक्षा चालवता. आणि बरेच काय जर खूपच चांगले कष्टकर असले तर माझ्या घरची पण परिस्थिती विचारतात तेव्हा मी सांगते तर थोडंफार तेजूसाठी चॉकलेटला वगैरे पैसे देतात असं कधी कधी, पण हमेशाच नाहीत असं करतात, फक्त बोलतात, कौतुक करतात सर्वजण. हे एकंदरीत आपण जर पाहिलं तर अनेक महिलांसोबत अशी संघर्षाची कथा असते, पण काही महिला ज्या आहेत त्या हार मानतात. हो. त्यांना काय संदेश द्याल? कारण एकंदरीत आपण पाहिलं तर तुम्ही एकट्याच्या जिद्दीवर मुलीला अधिकारी बनवायचं आहे, चांगल्या नोकरीला लावायचं आहे, चांगलं शिक्षण द्यायचं आहे, याच्यासाठी तुम्ही दिवस रात्र रिक्षा चालवून मेहनत करताय. इतर महिलांसमोर देखील तुमचा असाच आदर्श आहे, त्यामुळे तुम्ही आता महिलांना काय संदेश द्याल? मी महिलांना एवढाच संदेश देईन की आपल्यावर किती पण वाईट वेळ येऊ, किती पण वाईट संकट येऊ, तर आपण घाबरायला नको, त्यात खंबीरपणे उभं राहा. जसं माझ्यावर खूप वाईट वेळ आली, त्या टायमाला मी पण खूप वाईट परिस्थितीत होते, पण त्या टायमाला मला माझ्या मुलीसाठी मला उभं राहायचं होतं. तसं आपल्या मुलांसाठी त्यांनी उभं राहावे किंवा स्वतःसाठी कोणाच्या जीवावर अवलंबून राहू नये. 1 रुपयाच कमवा, पण ते स्वतःचा कमवा कष्टांचा. दुसऱ्याचे 10 रुपये असेल तरी पण ते आपल्या कामाचे नाहीत. आणि ते मी अनुभवलेलं आहे, म्हणून माझ्या अनुभवामधून मी याच महिलांना सांगेल की स्वतःच्या पायावर तुम्ही छोटा किंवा मोठं कोणतं पण काम करा, पण ते स्वतः कष्टाने करा, म्हणजे स्वतःच पायावर उभं राहते, असं मी सांगेल महिलांना. एकंदरीतच या होत्या कोमल गायकवाड, ज्या मुलीच्या भवितव्यासाठी जीवाचं रान करून संसाराचा गाडा हाकत आहेत, दिवस रात्र रिक्षा चालवत आहेत. त्या उत्पन्नातून त्या आपल्या मुलीला शिकवण्याचं त्यांचं स्वप्न आहे. त्यामुळे एकंदरीतच कोमल गायकवाड यांनी महिलांसमोर एक वेगळा आदर्श हा समोर ठेवला आहे. आज आपण कोमल गायकवाड यांची संघर्षाची जी कथा आहे आता जाणून घेतली आहे. इथून पुढे देखील अशाच अनेक नवीन कथा आपल्याला जर ऐकायच्या असतील तर जिल्हा वार्ता सबस्क्राईब करा, इंस्टाग्राम फेसबुकला फॉलो करा. अभिजित देशमुख, कल्याण.